मित्रांनो, जगामध्ये भिन्न भिन्न प्रकारची माणसं असतात. काही माणसं दुसऱ्या माणसांवर उडतात, काहींच्या डोक्याची गोटी फिरते आणि मग ते स्वतःवरच उडतात. आणि याच्यानंतर येतात टॉप टायर कॅटेगरी, जे आपल्याच गाडीवर उडतात. मोठ्या मोठ्या कंपन्यांना टेन्शन आता गाडी E20 कंप्लायंट आहे का नाही याचं नाहीये, गाडी प्रतीक शिंदे कंप्लायंट आहे का नाही याचं आहे. हे नाही 50 लाखाचं आहे तुमचं VIP. आज माझं खेळ नाही खेळणं. कोणी किती हिताटला नाही रे बाबा त्याचा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोमन. नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मेरी बाबडीज. आयुष्यामधली सगळी ताकद, मेहनत, वेळ आपला एकच पक्ष, आपल्या कानावर लक्ष, नो दुर्लक्ष म्हणत सोमभाऊ वन साइड व्हिडिओ मध्ये आता इन्व्हॉल्व झालेत. मी मोठ्या मोठ्या माणसांच्या छोट्या छोट्या वेळ घेतोय, जाऊन त्यांच्यासोबत व्हिडिओ शूट करतोय. तुम्ही आतापर्यंत जो मला प्रतिसाद दिला त्यासाठी मला तुमचे मुगे घ्यायचे आहेत. असाच एक व्हिडिओ शूट करून मी आलो. एडिटला आम्ही बसणार होतो, तेवढ्यात आम्हाला कळलं का प्रतीक शिंदेने पुन्हा एकदा पिसाळलेल्या जनावरासारखं त्या गाडीला काहीतरी केलंय. आणि म्हणलं वा, इसके बारे में तो बात करना पडेगा ना मेंढी. काही महिन्यांपूर्वी ठोकन ती फॉर्च्युनर ठोकल्यानंतर कशी बशी ती गाडी इन्शुरन्स मध्ये रिपेअर झाली. यानंतर माणूस शिस्तीत राहतो, यानंतर ती माणूस गाडी इज्जतीत चालवतो. मात्र शिस्त आणि इज्जतीत या दोघांचं पालन केलं तर तो प्रतीक शिंदे कसला. प्रतीक शिंदेने ती गाडी घेतली. फॉर्च्युनर पहिले तो ऑफ रोडिंगची गाडी नाहीये, याला कोणी सांगितलं ती गाडी ऑफ रोडवर चालते. त्या रेती वाळू मध्ये ती गाडी घेऊन गेला, गपकन टर्न मारला गेला आणि बक्कन ती गाडी पलटी गेली. तुमच्याकडनं ती गाडी पलटी झाली. याच्यानंतर सगळ्यात पहिले तुम्ही काय कराल? तुम्ही गाडीच्या बाहेर याल, स्वतःला लागेल की नाही हे बघाल, स्वतःचा जीव वाचला म्हणून देवाचे आभार मानाल आणि टो कंपनीला फोन करून ती गाडी घेऊन जाल. मात्र प्रतीक शिंदेने हे सगळं करायचं सोडून तिथं आड झोड रील करायचं ठरवलं. कोणी किती हिताटला नाही रे बाबा त्याचा हटला. ट्रिपल एक्का. आणि राहिला विषय मारायचा, साम्राज्य स्वतःचे जेव्हा असलं ना, माझं कधीच मोडत नाही. उलट माझ करा अजून माझ्या येते. मी तुला अंटी दिसते का? मी आताची 22ची आहे. गाडी घेतल्यावर जेवढं रील केलं तेवढी गाडी पलटी झाल्यानंतर यांनी रील केल्यात. यांनी त्या 15 मिनिटांमध्ये 50 रील बनवल्या आणि पिसाळल्यासारखं काही बोलायला लागला. काय उद्या फक्त राडा करत राहायचा, लोकांचा विचार करायचा नाही. नाही तर आता दुसऱ्याची वाचतो, आता मला टेन्शन आला. आता कोणाला काय सांगू. ते गडकरी साहेबांचं बरं आहे, ऍटलिस्ट ते दुसऱ्याच्या गाड्यांना घोडा लावतायत. प्रतीक शिंदे आपल्याच गाडीला घोडा लावतो, ते बी वर्षातनं दोनदा. आणि गाडी पलटल्याची रील टाकल्यानंतर लोक बी येड्यासारखं करायला लागली. आता गाडी पलटली, प्रतीक शिंदे पलटी झालेल्या गाडीवर चढतो. भाऊ कोणतरी म्हणलेलं तुझं वाटोळ करायला करणी करणार आहे, कोणतरी म्हणलेलं. मग कधी कधी सलाईन घेऊन नॉर्मल गाडीवर चढतो. मग दुकानासमोरची पाटी काढायला हा JCB वर चढतो. मैं इधर किसी के फट्टे में टांग अड़ाने को नहीं आया, राज करने के लिए आया मैं, झुके का नहीं. आणि एवढी सगळी चढाचढी करून पण जर जीव भागला नाही तर तो गाडी पलटी करून पलटी गेलेल्या गाडीवर चढतो. ट्रिपल एक्का. सो मग चढाचढी माणूस इज नॉनसेन्स. पण प्रतीकचं बरोबर आहे. अशी पर्सनॅलिटी बघितल्यानंतर प्रतीक शिंदे हा फक्त गाडीवरच चढू शकतो. आणि गाडी पलटी झाल्यानंतर हा कंटिन्यू त्या रीलला संबाटाचे गाणे का लावतो? अरे बाबा, ते झालंय काय? तू बोलतोय काय? ते संबाटाच्या गाण्याचा काय संबंध आहे? मला असं वाटतंय आता 2 आठवड्यापूर्वीच प्रतीक शिंदेला संबाटा कळलाय आणि जसं नवीन नवीन त्याच्या गाण्याचं ऍडिक्शन होतं तसं याला ऍडिक्शन झालंय. तो संबाटा तिकडे दिवस रात्र घासतोय स्वतःची इज्जत नाव कमवण्यासाठी. हा प्रतीक शिंदे याच्या रील मध्ये ते संबाटाचे गाणे वापरून वापरून त्याची बी चव काढणार आजच्या गावात. माझे गाणे ऐकून लांगडा पण पळायला पाहिजे, माझ्या तरक्कीवर जमाना पण चढायला पाहिजे. मला तर वाटतं ते टोयोटावाले डिप्रेशन मध्ये गेले असतील. टोयोटावाल्याने झक मारलेला फॉर्च्युनर विकणे आपली चव काढून घेतली भेंडी. उगणे ते रॉल्स रॉयस वाले वॅगन चेक करते, गाडी कोणाला विकते कोणाला नाही. त्या फॉर्च्युनरची चव काढून राहिला माणूस. आशिया खंडातली पहिली फॉर्च्युनर घेतल्यासारखा पिसाळल्यासारखा हा माणूस करायला लागलाय. जेवढं टोयोटावाल्याने फॉर्च्युनर बनवल्यानंतर पण येण्यासारखं केलं नसेल तेवढं यांनी घेतल्यावर केल्यासारखं करायला सुरुवात केलेली आहे. मला तर कधी कधी प्रश्न पडतो, हा कंटिन्यू ती गाडी ठोकत राहतो. अरे बाबा, जर गाडीचे वांदे झाले तर हप्त्यासाठी पैसे कुठनं आणणार प्रत्येक? आणि मग काहीतरी येण्यासारखं बालिश ती गाडी पलटी झाली आणि त्या टायरामधली धूळ दाखवतंय येडपट. माती बघायची का माती? बॉडी गाडीच्या काचा
पण ब्लॅक माणूस इलिगल शाब्दिक क्रिमिनल. बाबा ही माती त्या गाडीच्या टायरातली नाही, ही माती तुझ्या आयुष्याची होणार आहे मेरी जान. विनाशकाले विपरीत बुद्धी, जब नाश मनुष्य पे चाहता है पहिले विवेक मर जाते रे बाबा. अरे का असं करतो? आणि गाडी पलटल्यानंतर तिथं गावतासारखे रील करत बसण्यापेक्षा आणि त्याच्यामध्ये काहीतरी डायलॉग बाजी देत राहतो. माज गेला आणि माज जिरला. व्हॉट नॉनसेन्स ही टॉक्स यू ओनली अंडरस्टँड्स. आता परत सोशल मीडियावर चालू होईल माज मोडला का माज. भाऊ ही दुसरी वेळ आहे. मागच्याच कमबॅक करून कसा जिरवला होता सगळ्यांचा. आणि राहिला विषय मानाचा, साम्राज्य स्वतः जेव्हा असलं ना माज कधीच मोडत नाही. उलटा माज करा अजून मजा येते. मित्रांनो, पैसे कमवणं मोठी गोष्ट नाहीये. तुम्ही कष्ट घेते तर पैसे तुम्ही 100% कमवणार आहे. मोठी गोष्ट आहे पैसे संपत्ती आल्यानंतर विनम्र राहणं. आणि तुम्हाला मी एक सांगू का, पैसा माणसाला बदलत नाही, पैसा माणसाचा खरा चेहरा समोर आणतो. जर एखादा माजोरडा असेल तर पैसे आल्यावर माजल्यासारखाच करतो, कारण पैसे नसल्यावर काय माजोरडा आपण दाखवणार. अनफॉर्च्युनेटली प्रतीक भाऊ शिंदेने कमवलेले पैसे त्यांच्या खिशात नाही, त्यांच्या डोक्यात गेले. पलटी झालेल्या गाडीवर चढून तिथं 8 जोड रील बनवून यांचा जीव नाही भागला. ती गाडी सरळ केली, गाडीच्या समोर आला आणि परत रील बनवली. 70 लिटर जाईल संध्याकाळपर्यंत. बरं चालतं, काय विषय नाही. चालू दे, मार्केट जाम झालं ना तिथं सगळं फुल. मग हे फोन फ्रेंड प्रकार चालू केला. आज किती लिटर दूध चहा गेला? 70 लिटर, 50 लिटर. अरे बाबा, अरे ती गाडी पलटी झाली रे माझ्या भावा. अरे मला माहिती आहे हप्त्याचं टेन्शन, ईएमआयचं टेन्शन, इन्शुरन्सचं टेन्शन आहे, पण तू येण्यासारखं कोणाला मी फोन लावशील का? आणि एवढं सगळं केल्यानंतर मध्येच अजून एक रील टाकली ज्याच्यामध्ये संभाटाचा रेस्क्यूचा डायलॉग ह्या गाडीच्या उलटे झालेल्या रीलला लावलाय. तिला रेस्क्यू केलंय भाऊ. ती पडली होती, जखमी अवस्थेत सापडलेली मला, तर तिला आता उडता तर नाही येते. तिकडे पक्षाची गोष्ट करतोय तू. काय ही गाडी रेस्क्यू करणार? अरे माझ्या भावा, या फॉर्च्युनरला तुझ्यापासून रेस्क्यू करायची गरज आहे. मी तर म्हणतो ते टोयोटावाले येऊन तुला अजून 50-60 लाख देतील आणि म्हणतील बाबा आमची गाडी आम्हाला परत दे, नको चालू ती गाडी. कोणतं रेस्क्यू? त्या गाडीला तुझ्यापासून रेस्क्यू करायची गरज आहे. गाडीवर चढून रील केली, इकडे तिकडे हातवारे करून काहीतरी डायलॉग बाजी केली आणि मध्येच कृष्ण सदा सहाय्यते धार्मिक गप्पा चालू केल्या. कृष्णा सदा सहाय्यते. पलटी झाली पण खर्चातलं बी नाही आणि गाडी उचलल्या बघा. अरे बाबा, याचा आत्ता 5 मिनिटापूर्वी जीव वाचलाय. त्याच्या पुढच्या 10 मिनिटांमध्ये हा 50 रील करतोय. गाडीवर चढून 8 जो डायलॉग बी दिले, याला त्याला फोन करून किती लिटर चहा पण केलाय आणि आता मध्येच कृष्ण सदा सहाय्यते करतोय. याचं कसं झालंय मी तुम्हाला सांगू, मुळव्याच्या कोंबसारखं. दाखवता बी येत नाही, सांगता बी येत नाही, दुखणं बी आहे. मग त्याच्या आजूबाजूच्या जवळपासच्या समजदार माणसाला कळलं की गाडी टोकाना बोलवायची गरज आहे. त्यांनी त्या टोईंग कंपनीला फोन केला. ती टोईंग कंपनीची गाडी आली तरी प्रत्येक थंड घेईना, तरी पण याचे रील चालले आहेत. तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है. अरे हा पिसाळलाय बाबा. ती गाडी पलटी झाली, या गाडीवर गाडी सरळ झाली, या गाडीवर टोईंग कंपनी वाली आली, हा गाडीवर टोईंग कंपनी गाडी घेऊन चालली आहे. हा दुसऱ्याच्या गाडीत न वर. कार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है. सेवक का आखिरी मुद्रा स्वीकार कीजिए राजे. आणि ह्या सगळ्यामध्ये मध्ये डायलॉग आहेच. मर्द आहे आणि जिरला आणि आमचं साम्राज्य. आणि राहिला विषय महाराजा, साम्राज्य स्वतः जेव्हा असलं ना माझं कधीच मोडत नाही. अरे बाबा, कसलं साम्राज्य? अरे आपण चहाच्या फ्रँचायझी विकतो रे. अरे बाबा, कोणतं साम्राज्य? तू एक फॉर्च्युनर आणि 500 चाका एवढं साम्राज्याचं डेफिनेशन आहे का? आणि काही लोक येतात, मराठी माणूस पुढे चाललाय. अरे बाबा, जे कष्टानं पुढे चालले त्या प्रत्येकाच्या पाठीमागे उभा राहा. येण्यासारखं जे करतायत, उगाच मराठी कार्ड प्ले करायची काय गरज आहे? किती अंतःप्रज्ञ जे जेन्युअनली मराठी माणूस कष्ट घेतोय, मराठी माणसाला पुढे नेतोय, याचा काय संबंध माजल्यागत करायचं येडपटासारखा? मला प्रतीकचं टेन्शन यायला लागलंय. आणि एवढं सगळं असताना मधीच एका रील मध्ये एका बाईला काहीतरी शिवाय दिलते आणि म्हणते तिला परत पाठवा व्हाईट ड्रेस मधली. व्हाईट ड्रेसवर एक पोरगी आला असन, व्हाईट ड्रेस, तिला अजिबात गेटमध्ये येऊन देऊ नका, तिला तिच्या लायकीत ठेवा. मला प्रतीक शिंदे आता घ्यायला येऊ नको माघारी म्हणून. व्हाईट ड्रेस, ती साक्षी नाव असेल बघा. एक तर प्रतीक, तुला कोणती तरी स्त्री बघायला येते, भेटायला येते, दिस इज अन अचिव्हमेंट इन इट सेल्फ. मला त्या ताईसाठी ऑलरेडी दया यायला लागली आहे. यू आर इन नो पोझिशन टू इग्नोर अ गर्ल ऑर टू टॉक अबाउट दिस वे. मला असं वाटतं मिसॉजिनीची लेवल या प्रतीक शिंदेची अँड्र्यू टेटच्या वर गेली आहे. आणि मग तुम्हाला माहिती, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये माझ्या हाताला एक वेगळाच खजिना लागला. माझ्या हाताला ती गाणी लागली ज्या गाण्यामध्ये प्रतीक शिंदेने वर्षभरामध्ये कामं केली आहेत. आणि प्रत्येक रील आणि प्रत्येक त्या गाण्याच्या व्हिडिओमध्ये हा वेगळाच सेंटिमेंटल रडतोय राव. प्रत्येक शिंदेच्या प्रत्येक गाण्यामध्ये त्याचे एक्सप्रेशन्स काहीतरी वेगळेच असतात. मला इतकी दया आली गाईज, मला जाऊन याच्या माझ्या हाताने शेंबूड पुसायची इच्छा झाली. शपथ. कसंही भाऊ, प्रत्येक तू धंद्याकडे लक्ष दे, नाही तर गाडीचे हप्ते फेडायला हे असल्या व्हिडिओजमध्ये कामं करावे लागतात. अरे नाही बघू त्यार भावा. प्रत्येक शिंदेच्या प्रत्येक गाण्यामध्ये एक पोरगा आहे, ते कंटिन्यू याची पोरगी पळवतं. आणि या गाण्याच्या व्हिडिओमध्ये हा माणूस 3 पीस कपडे घालून लग्नाच्या मंडपात आहे आणि 3 पीस मध्ये हा ब्लॅक कलरचा टी शर्ट घालून बसलाय. प्रत्येक गाण्यामध्ये
गाण्यामध्ये प्रतीक शिंदे बिअरवर त्याचा राग काढतो. एका ठिकाणी बिअरची बॉटल फोडतो, एका ठिकाणी बिअर पितो. दोन्ही शॉट मध्ये बिअरच्या बॉटलमध्ये पाणी टाकलंय. आणि याचे प्लॉट जर तुम्ही बघा तुमच्या डोक्याची गोटी फिरेल. एका ठिकाणी एका गाण्यामध्ये डायलॉग होता, मी तुझ्यासोबत 1-2 वेळेस झोपले म्हणून तुला काय वाटलं, मला तुझ्यावर प्रेम आहे. अरे तुझा प्रॉब्लेम काय आहे? 1-2 वेळेस मी तुझ्यासोबत काय झोपले, तुला काय वाटलं मी तुझ्या प्रेमात पडले? अरे बाबा, हे कोण लिहितंय डायलॉग, हे कोणता स्क्रीन प्ले, ही कोणती गाणी, हे कोण बघतंय हे सगळं. आणि मुळात माझ्या मित्रांनो, माझ्या भावांनो, ऍज अ ऍक्टर पण जर मला प्रतीक शिंदेला डायलॉग म्हणत असेल ना की मी एकदम तुझ्यासोबत झोपले म्हणून मला तुझ्यावर प्रेम झालं, मी नैराश्याच्या शाखेत जाऊन लोळील, मला फिटा येतील, मला इंजेक्शन देऊन बरं करावं लागेल, मला मानसोपचार तज्ज्ञांची गरज पडेल, एका तज्ज्ञाकडनं मी हँडल पण होणार नाही. मला त्या ताईची पण राहिली जिला हा डायलॉग प्रत्येकाला बोलायला लागलाय. आणि हा प्रत्येक गाण्यामध्ये त्याच्या ब्रेकअपचा झोन मध्ये घेऊन रडत असतो. अरे माझ्या भावा, होतात ब्रेकअप लोकांचे, 4-4, 5-5 वर्षाचे रिलेशनशिप वाले ब्रेकअप झालेत. आय नो, बट व्हॉट आर यू गोइंग टू डू? वर्क ऑन युअर सेल्फ, गो टू जिम, हिट द मनी. व्हॉट? का रडतो हा? कंटिन्यू ते गाण्यामध्ये रडतो, मला नाही बघवतो ती गाणी. या आपल्या मिशोवाल्या कारण पोराडला थांबवायची गरज आहे, नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. एनिवेज गाईज, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही माझी गळाभेट घ्याल. जबरी व्हिडिओ आहे, आउटस्टँडिंग व्हिडिओ आहे. वाट बघा, लवकरात लवकर 4-5 दिवसात तो पण येईल. भेटूयात, तोपर्यंत काळजी घ्या गाईज.